हे आहेत आपले वेताळ बाबा, वेताळ गुरु. आता ह्यांना सिद्ध करायचं, ह्यांची साधना सेवा करायची म्हणजे एवढं सोपं नाही. त्यासाठी गुरुचं बळ लय मोठं लागतं, नाहीतर माणूस येडा होणार, पागल होणार. आणि एकदा जर का वेताळ बाबा जर सिद्ध झालं तर भूत भविष्य वर्तमान काळ सगळं कळतंय मग त्यात, असा विषय. तर आज आपल्याला वेताळ गुरूंचं, वेताळ बाबांचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तर विषय कसा आहे माहिती आहे का, वेताळ गुरु ह्यांचं मंदिर कुठं आहे? आता आपलं विट्यापासून म्हणजे सांगली जिल्ह्यात विट्यापासून 12 ते 15 किलोमीटरवर का नाही रेवणगाव आहे, तिथं मंदिर आहे बघा. तिथं एवढं फुल गर्दी असत्या, म्हणजे आमोशाला जर इथं आला का नाही तर तुम्हाला फुल पार्किंग दिसेल. आता जी चिटकोणपासून जी त्रस्त झालीत का नाही ती पण इथे येते ती, आणि ज्यांच्याकडे चिटकुळ चेडा वगैरे आहे ती बिझनेससाठी वगैरे आणलेलं ती पण इथे येते ती, आणि साधी भक्त वगैरे ती पण येते ती मनोकामना किंवा आराधना करायला तिथं. मच्छिंद्रनाथांनी वेताळ बाबासनी का नाही शपथ देऊन एक बांधून घेतलं होतं की जिथं नाथ भक्ती करते ती, जिथं नाथ सेवा करते ती, जिथं नाथांचं भक्त आहे ती, तिथं तुमचा त्रास नाही झाला पाहिजे. आता वेताळ गुरु तर भूतांचा राजा, चिटकुळांचा राजा, मग आता जिथं नाथ आहे ती तिथं वेताळ बाबा काय करणार आहे ती, आणि जिथं वेताळ बाबाच काय करणार नाही ती, तिथं ही भूत प्रेत पिशाची किंवा ही चिटकुळ काय करणार आहे ती. आता ही चिटकुळांचा त्रास म्हणजे कसं, ही प्राण्यात प्राणी ठेवत नाही ती, माणसात माणूस ठेवत नाही ती. ज्याच्या घरात चिटकुळ किंवा आसपास आहे ती कुठं ना कुठं तरी प्राण्यांचं तरी काय ना काहीतरी झालेलं असते, घरात तरी कालू सगळे असत्या. म्हणून नाथांची सेवा घरात करणं गरजेचं आहे. आणि जिथं नाथ आहे ती तिथं मग वेताळ बाबा पण खुश होते, एवढं निश्चित आहे. म्हणजे जसं की आता आपण हनुमानाची साधना केलं की शनिदेव प्रसन्न असते, शनिदेव प्रसन्न झाले की राहू केतू प्रसन्न, तसं इथला विषय आहे. नाथ बाबांची सेवा केली की वेताळ प्रसन्न, वेताळ प्रसन्न असले की भूतप्रेत तुमचं काय करणार आहेत लक्षात घ्या. त्यामुळं नाथ बाबांची सेवा करा, वेताळ आपोआप खुश होती ती. आमोशाला लय गर्दी असते इथं, बरीच माणसं येते ती, अख्ख्या जिल्ह्यातनं महाराष्ट्रातनं माणसं येते इथं. एकदा का जर आपलं वेताळ गुरु जर प्रसन्न झालं का नाही, विषय संपला. एकदा जर का वेताळ गुरूंनी सांगितलं की एखाद्या भक्ताचा उद्धारच करायचा, जावर 2 महिने जाऊन त्यांच्यात जाऊन सेवा करा आणि त्यांची बरोबर द्या, विषय संपला. त्यामुळं वेताळ गुरु म्हणजे साधं सरळ आणि हे पण आहे ती, पण उग्र तेवढंच आहे ती बरं का. एखाद्या नडला की नडलाच. मग वेताळांचा लय विषय हार्ड आहे. तुम्हाला ती कहाणी माहितच असेल की विक्रम वेताळ, तीच वेताळ बघा. ज्याला बाहेरच्या करणीचा त्रास आहे, चिटकुळांचा त्रास आहे किंवा इतर वाईट शक्तींचा त्रास आहे का नाही, त्यानं 100% ह्या मंदिरात येऊन जावा. 100% वेताळ बाबा 100% मदत करते ती. पण आपली भक्ती खरी पाहिजे आणि आपल्याला खरोखर प्रॉब्लेम पाहिजे. परीक्षा घ्यायचं म्हणून जर गेला नाही, देव माझी मदतच करल का नाही बघायला, तर तसं होत नाही महाराज. अगदी मनोभावे जावं लागतं, डोळ्यात पाणी असल्याशिवाय वेताळ बाबा मदतच करत नाहीत. अहो शेवटी ज्योतिबा महाराजांचं ती सेनापती आहे ती, का नाहीत मदत करणार सांगा बरं. 100% मदत करणार, पण तुम्ही त्या भावनेने गेलं पाहिजे. विषय काय माहितीये का, आपल्याकडे पद पैसा सत्ता आल्यापासून का नाही आपण कुठलंच देवाचं काहीच करत नाही, धड कुळदेवत मानत नाही, धड काहीच मानत नाही. त्यामुळे प्रॉब्लेम चालू होते ती. म्हणून साधे बोळे का होईना पण भक्ती करणं गरजेचं.